नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप मोस्ट रिक्वेस्टेड आहे. खूप दिवसांपासून कमेंट येत होत्या, कारण आपल्या व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपलं मंदिर दिसतं, आपले देव दिसतात, पण ते मंदिर पूर्ण दाखवा म्हणून खूप रिक्वेस्ट होत्या. तर आज आपण मंदिराची टूर थोडक्यात म्हटलं तरी चालेल अशी घेऊन आलेलो आहोत. आणि चला तर मग पटकन वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, माझं मंदिर म्हणजे माझं देवघर माझ्या हा किचनमध्ये आहे, पण मी थोडंसं त्याचं सेपरेशन केलेलं आहे किचनपासून. पूर्वी एकत्रच होतं. म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडला माझा ओटा आणि माझं किचन आहे, डायनिंग वगैरे, आणि जी वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा आहे तिथे माझं मंदिर आहे. पूर्वी इथेच मार्बलचं छोटंसं मंदिर होतं, पण तिथे दोन्हीच्या मध्ये एक दरवाजा येत होता. तो दरवाजामधून कोणी आलं गेलं तर मग त्याची सावली पडणे किंवा हात लागू नये असं मला नेहमी वाटायचं. त्यामुळे मी थोडंसं मंदिराचं सेपरेशन करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहताल हे ज्या कमाणी आहेत आणि पूर्ण जे मटेरियल आहे मंदिराचं ते बऱ्यापैकी सागवानी आम्ही वापरलेलं आहे. त्यामध्ये काही प्लायवूड्स आहेत आणि हे जे डिझाईन काम केलेलं आहे ह्याला म्हणजे ह्या मटेरियलला आम्हाला बाहेरून मागवावं लागलं आहे. ही तर अवेलेबल झालेलं नाही आहे. मी माझा फक्त एक पिक्चर शेअर केला होता माझ्या फर्निचरवाल्यांसोबत, जे माझं काम करत होते त्यांच्यासोबत. तर त्यांनी बरोबर पिक्चरप्रमाणे मला हे मंदिर बनवून दिलेलं आहे. तर आपण जे फर्निचर करतो तर ते फर्निचरचं मटेरियल आहे ना, ते मंदिराला म्हणजे देवघराला वापरलं जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आम्ही पण सर्च करत होतो, म्हणजे माझी मुलं आणि आम्ही. तर त्यावेळी तसंच आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे मंदिराचं जे मटेरियल आहे म्हणजे सागवान वगैरे जे आहे ते आपण बाहेरून मागवलेलं आहे. तर त्यामध्ये हे जे डिझाईन काम केलेलं आहे वरच्या साईडनी सेम आहे साईडला. ह्याचे लाईट्स आणि LED जी आहे बॅक साईडला कमाणीच्या आतून त्यांनी बसवलेली आहे. तर ती LED सुद्धा आम्ही बाहेरूनच मागवलेली आहे. त्यानंतर ही कमान, तर कमान देखील आपण सागवानमध्येच केलेली आहे. म्हणजे देवबाप्पांच्या पाठीमागे आहे ती. आणि हे जी डिझाईन आहे तर ही डिझाईन आणि हीच सेम डिझाईन आपण वरच्या साईडला पण फिक्स केलेली आहे तयार करून. कारण जो धूर वगैरे होतो आपला आरती वगैरे आपण केल्यानंतर तर तो धूर बाहेर जाण्यासाठी सेम डिझाईन आपण साईडला जशी केली तशीच आपण वरच्या साईडला पण केलेली आहे. तर खालच्या साईडला असं मोठं कपाट करून घेतलं मी, की ज्याच्यामध्ये माझ्या मोठ्या समया किंवा मोठे चौरंग, जी काही माझी देवाच्या वस्तू आहेत मोठ्या उंचीच्या त्या बसाव्या. त्यामध्ये मी मध्ये पार्टिशन केलेले नाही आहे. आणि त्यानंतर ह्या कपाटाच्या बरोबर उजव्या साईडला 2 ड्रॉवर्स आहेत. त्यामध्ये वरचं जे ड्रॉवर आहे त्यामध्ये मी 2 बॉक्सेस ठेवलेले आहेत त्यामध्ये. आणि नंतर 2 छोटे छोटे कंटेनर देखील ठेवलेले आहेत. नंतर एक ऑर्गनायझर आहे जे ओपनच ठेवलेलं आहे मी. त्यामध्ये कापूर, अष्टगंध, बुक्का, चंदनाचा टीका, गोमूत्र, मध, गंगाजल, विभूती, हिना अत्तर, नंतर दोरा पण ठेवलेला आहे. नंतर आपला जो दशांश धूप असतो केंद्रातला तो देखील आहे. त्यासोबत काडेपेटी आणि लक्ष्मीच्या सेवेला वेगळं धूप, नंतर संध्याकाळच्या सेवेला वेगळं धूप, स्वामींच्या सेवेला वेगळं धूप, असे मला 3-4 प्रकारचे धूप लागतात रोजच्या रोज. तर हे धूप आहे. त्याचसोबत अगरबत्तीचं देखील तसंच आहे. लक्ष्मीच्या सेवेला वेगळी, नंतर विष्णूची सेवा चालते तेव्हा वेगळी, आणि आपल्या स्वामींच्या सेवेला वेगळी, अशा काही उदबत्त्या आहेत ज्या मला नेहमी लागतात सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभरात माझी काही सेवा चालू असते त्यासाठी. हे 2 बॉक्स आहेत. त्यामध्ये देवांचे वस्त्र आणि देवांच्या खाली अंथराचे वस्त्र, त्याचसोबत चौरंगावर छोटे छोटे घालायचे असे वस्त्र, हे मी वेगळे वेगळे सेपरेशन करून ठेवलेले आहे. तर त्यामध्ये थोडक्यात दाखवते. तर हे बॉक्स जे आहेत ना, जे मी वेगळे वेगळे सेपरेशन केलेले आहेत, हे बॉक्स मला साड्यांसोबत आलेले. म्हणजे आपण भरजरी वगैरे साड्या घेतो ना, तर माझ्या बऱ्यापैकी साड्या भरजरी घेण्यात येतात. तर मी साठवून ठेवलेत ते एका माझ्या फर्निचरच्या कप्प्यामध्ये. त्याचं स्टोअर करून ठेवलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला असं काही स्टोअर करायचं असेल वेगळ्या वेगळ्या गोष्टी तर त्यासाठी उपयोग होतो. तर मला घरामध्ये मंदिरामध्ये ह्या गोष्टीचा खूप असा छान उपयोग झालेला आहे. तर हे पाहताल तुम्ही, हे देवाचे वस्त्र, तर टाकांसाठी वेगळे, अन्नपूर्णा माता, नंतर स्वामींचे, तर मी वेगळ्या वेगळ्या वाऱ्याप्रमाणे घेतलेले आहेत. आणि त्याचसोबत
बाळकृष्णाचे देखील आपण पाहिलेलेच आहेत की भरपूर असे वस्त्र माझ्या देवबाप्पांचे आहेत. एक बॉक्स पूर्ण भरला आणि ह्यातले काही जे बसत नाही आहे ते मी वेगळं ठेवलेलं आहे. आता आपण सणासुदीमध्ये बघणारच आहोत व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र. त्यानंतर हे मुकुट आहे जे बाळकृष्णाला असतात. त्यानंतर आपले स्वामी समर्थ महाराजांना असतात आणि सर्व प्रकारच्या माळा हे मी वेगळं ठेवलेलं आहे. हे जे कंटेनर आहेत ना छोटे छोटे, आपलं नानकटाई वगैरे आपण बिस्किट्स आणतो ना त्याचे मी साठवून ठेवलेले आहेत. आणि हे लोड आहेत आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे. वाऱ्याप्रमाणे वस्त्र जे घेतलेले आहेत तर प्रत्येक वस्त्रांवरती की नाही तो सेटच येतो पूर्ण, त्यावरती लोड देखील आलेले आहेत. ते मी वेगळे ठेवले जेणेकरून आपल्याला सणासुदीला किंवा वाराप्रमाणे मला बदलता यावे म्हणून. त्यानंतर खालचा जो ड्रॉवर आहे की नाही तर त्यामध्ये असे बॉक्सेस ठेवते. त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या कधीतरी लागतात. आता ह्या एका बॉक्समध्ये आहेत भरपूर करून ठेवलेल्या फुलवाती, नंतर वस्त्रमाळा आणि वेगवेगळ्या समईच्या वाती, जे मला असं वेळ भेटला की मी असं करून ठेवते. घरचा कापूसचं माझा नियमच आहे की रोज टी व्ही पाहताना किंवा सहज आपण बोलत बसलो असो तेव्हा 10 तरी फुलवाती करायच्या. कारण डेली माझ्या घरामध्ये मी स्वतः 10पेक्षा जास्त करते वेळ असेल तर, पण किमान 10 तरी वाती रोज करायचा असा माझा नियम आहे. त्यामुळे भरपूर माझ्याकडं फुलवाती वस्त्रमाळा जमा होतात आणि समईच्या वाती. नंतर ते एका बॉक्समध्ये ठेवलं मी आणि छोट्या ज्या फुलवाती आहेत की नाही त्या थोड्याशा अशा बॅगमध्ये रॅप करून ठेवते जेणेकरून त्या एकमेकांना चिकटू नयेत म्हणून. नंतर दुसऱ्या बॉक्समध्ये एका असे ग्रंथ ठेवते जे मला केव्हा तरी लागतात, डेली यूजमध्ये नाहीत लागत. त्यामध्ये जसं आपण आता श्रावण महिना नुकताच झाला, शिवलीलामृत वाचन झालं, हरिविजय. नंतर हे आहे कुंकुमार्चन विधी, आता आपल्याला लागणार आहेत 9 दिवसामध्ये. आणि नंतर संकल्प कसा करावा हे त्यामध्येच आहे. संक्षिप्त भागवत 15 दिवसातून एकदाच लागतं. त्यानंतर नवनाथ भक्तिसार आणि तो खाली जो ग्रंथ दिसतोय गुरु लीलामृत, हा स्वामी सेवेमध्ये मी आले तेव्हा मला माझ्या सेवेकरी मैत्रिणींनी तो दिलेला ग्रंथ आहे. तो मी अजूनही आठवण म्हणून सांभाळून ठेवलेला आहे. त्यावरती माझी भरपूर सेवा, माझ्या मुलांची भरपूर सेवा झालेली आहे. तर असा हा ग्रंथाचं एक सेक्शन केलेलं आहे जे केव्हा तरी लागतं आणि ते वेगळं ठेवते. आणि रोज लागणारे ग्रंथ ज्यामध्ये आपलं चातुर्मासाचं मोठं ग्रंथ आहे, विष्णू सहस्त्रनाम, त्याचसोबत श्री स्वामीचरित्र सारामृत हे आपल्याला रोजच लागतं. त्यानंतर नित्यसेवा आणि मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, नंतर सत्यनारायण पूजेचं पुस्तक, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या वेगळ्या ठेवल्यात जेणेकरून आपल्याला पटकन सापडाव्यात किंवा पटकन भेटाव्यात म्हणून. आता आपल्याला ललिता सहस्त्रनाम पण लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी ते ॲड करून ठेवणार आहे कारण आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे घट बसल्याच्या 5व्या दिवशी ललिता सहस्त्रनाम हे घ्यायचं आहे. आणि हे असं वेगळे वेगळे सेक्शन करून ठेवले की नाही की आपल्याला थोडंसं बरं पडतं. खालच्या ड्रॉवरमध्ये अगोदर वस्त्रमाळ आणि ह्याचं ठेवलं, त्यातील ना डेलीच्या वस्त्रमाळा मी वरच्या ड्रॉवरमध्ये पण ठेवते छोट्याशा डब्यामध्ये जेणेकरून मला सतत काढावं लागू नये. हे 3 बॉक्सेस ठेवल्यानंतर बाकीच्या ज्या काही वस्तू असतात त्यामध्ये आहेत छोटे मोठे चौरंग जे आपल्याला नैवेद्यासाठी वगैरे लागतात. नंतर आपले तांबे आहेत वेगवेगळे, नंतर ताटं लागतात देवपूजेला, त्याचसोबत आपले अभिषेक असतात त्यासाठी, आणि देवांचं उठणं जे आपल्याला रोज लागतं ते देखील इथंच खाली ठेवलेलं आहे. आणि ते उठणं आता ते जुनं पॅक संपलं होतं, त्याचा डब्बा घासायला टाकला होता, मग आता नंतर मी ते वाळल्यानंतर त्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर हे आहे थोडक्यात माझ्या ड्रॉवरमध्ये असं अरेंजमेंट करते मी देवबाप्पांच्या वस्तूंचं. तर ह्या 2 पायऱ्या आहेत. तर वरची पायरी थोडीशी रुंदीनं कमी घेतली आणि खालची जी पायरी आहे ना थोडीशी मोठी घेतली मी. त्याचं कारणही तसंच होतं कारण आपल्या जे माझ्या रोजच्या पूजा असतात त्याच्यामध्ये सत्यनारायण किंवा
वेगवेगळे पारायण असतात, ज्यामध्ये गुरुचरित्र किंवा दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, 8-8 दिवसांची सेवा असते. त्यामध्ये ग्रंथ उचलला जात नाही, पण देवपूजा करावी लागते. यासाठी एका कोपऱ्यामध्ये माझे ग्रंथ सर्व बसतील आणि मला एका साईडला देवपूजा करता येईल. त्यामुळे मी खालची पायरी थोडीशी रुंद घेतलेली आहे. नंतर हा जो बोर्ड दिसतो त्यावरती लाईट्स तर आहेतच, पण मी जे खूक लावलेला आहे त्यामध्ये आपले गुरुमाऊलींच्या आवाजामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा 24 तासाचा जप चालू असतो. त्यानंतर खालचं जे आपण 1 नंबरला कपाट बघितलं होतं त्यामध्ये थोडीफार जी जागा राहते ना, त्यात मी अरेंज करते अशा ऑर्गनायझरमध्ये सर्व प्रकारचे दिवे खालच्या बॉक्समध्ये. त्यानंतर वरच्या कंटेनरमध्ये अभिषेकाला लागणाऱ्या 3-4 प्रकारच्या गळत्या आहेत, होम हवनचं सामान आहे आणि गळतीचं स्टँड एका बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या रांगोळ्या जे छाप नेहमी लागतात, रोज लागतात, ते मी फक्त मंदिरामध्ये ठेवलेले आहेत, मंदिराच्या कपाटात. आणि जास्तीचे जे सण समारंभाला लागतात ते वेगळीकडे ठेवलेले आहेत. तितकी जागा इथे नाही, कारण माझे छाप पण भरपूर आहेत. आणि हे जे तांबे आहेत ना, हे तांबेसुद्धा आपले देवपूजेचेच आहेत. तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तांब्या पितळाच्या वस्तूंचा देवाचा, तर तशी कमेंट आली तर आपण तो व्हिडिओ पण नक्कीच करणार आहोत. देवघराची उंची जास्ती असल्यामुळे, म्हणजे वाढवल्यामुळे, म्हणजे पूर्वी पैठ देवघर होतं तेव्हा मला मांडी घालून बसता यायचं नाही बऱ्याच वेळेस सेवा करण्यासाठी, म्हणून मी थोडंसं उंचीचं मंदिर बनवून घेतलं आणि बसण्यासाठी ह्या पद्धतीचा असा स्टूल म्हणू शकतो आपण, किंवा असा मोठा पाट बनवून घेतलेला आहे. त्याला खाली व्हील्स आहेत, ज्याला लॉक होतं. एकदा लॉक केलं की आणि त्यावरती मी आसन घालते आणि देवपूजा करायच्या वेळेस ते समोर असतं. देवपूजा झाल्यानंतर थोडंसं मी साईडला करत असते. तर अशी हे आपली मंदिराची छोटीशी टूर आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्ही पाहताल आपले देवबाप्पा सगळे देव अगदी छान असे सुंदर दिसत आहेत. देव उजळल्यानंतर त्यांचं रूप अगदी देखणं दिसतं, खूप छान दिसतं. आणि धूप दीप लावल्यानंतर ते वेगळंच जे वातावरण निर्माण होतं ना आध्यात्मिक, ते खूप छान असतं. कारण जप चालू असतं एकीकडे गुरुमाऊलींच्या आवाजामध्ये, नंतर आपल्या महाराजांचे अभिषेक वगैरे झालेले असतात आणि छान अशी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वतःलासुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्याचसोबत घरातलं वातावरण देखील खूप सुंदर आणि आध्यात्मिक असं होतं. तर अशी ही आपली मंदिराची टूर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कारण असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोज येत असतात. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला नक्की सांगा, त्यामध्ये मी बदल करायचा नक्की प्रयत्न करेल. आणि चला तर मग आता परत भेटणारच आहोत. आणि सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं ना, तर पटकन करा. शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपल्या रोज शॉर्ट्स येत असतात, आपल्या पोस्ट येत असतात, त्याही कशा वाटल्या तेही कमेंट करून नक्की सांगत जावा, त्यालाही लाईक करत जावा. तर असा हा मंदिराचा व्हिडिओ आहे आणि सुंदर आपलं मंदिर आज देखणं असं दिसत आहेत. महाराजांचं रूप तर दृष्ट काढण्यासारखं झालेलं आहे. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.